नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रमैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे। एकादशी तिथी दर महिन्यातून दोनदा येते। पहिली एकादशी कृष्ण पक्षात तर दुसरी शुक्ल पक्षात असते। पौष महिन्यात येणाऱ्या एकादशीला सफला एकादशी म्हणतात। हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान विष्णूंना एकादशी खूप आवडते। असे मानले जाते की जो कोणी सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करतो आणि उपवास करतो तो प्रत्येक कार्यात यशस्वी होतो। त्याचबरोबर तो भगवान विष्णूंच्या कृपेच्या सावलीतही राहतो। असे केल्याने त्याच्या सगळ्या इच्छाही भगवान विष्णू पूर्ण करतात। या दिवशी भगवान विष्णूंचे व्रत आणि पूजा केली जाते। या दिवशी दान करणे ही विशेष महत्त्वाचे मानले जाते। ती आहे सफला एकादशी। मित्रमैत्रिणींनो, हिंदू वैदिक दिनदर्शिकेनुसार यंदा पौष महिन्यात येणारी सफला एकादशी तिथी 25 डिसेंबर या दिवशी रात्री 10:19 सुरू होईल आणि ही एकादशी तिथी 27 डिसेंबर रोजी दुपारी 12:43 संपणार आहे। अशा तऱ्हेने सफला एकादशीचे व्रत 26 डिसेंबर 2024 या दिवशी केले जाणार आहे। सफला एकादशीची काय आहे योग्य पूजा पद्धत? मित्रमैत्रिणींनो, सफला एकादशीच्या दिवशी सर्व कामातून निवृत्त होऊन स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत। या दिवशी पहाटे भगवान विष्णूंचे ध्यान करताना व्रत करण्याचा संकल्प करावा। आता भगवान विष्णूंची आराधना सुरू करावी। सर्वप्रथम भगवान विष्णूंना जलाभिषेक करावा, अर्थात जल अर्पण करावे आणि हे जल जर आपण शंखाने केले तर नक्कीच शुभ फलिते प्राप्त होतील। पाण्यानंतर झेंडू, कण्हेर किंवा इतर पिवळ्या रंगाचे फूल हार अर्पण करावे। यानंतर पिवळे चंदन लावावे। भगवान विष्णूंना तुळशीची माळ ठेवावी। आता तुपाचा दिवा, अगरबत्ती लावा आणि एकादशीची कथा, विष्णू चालीसा आणि मंत्र जप करा। यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप तुळशीच्या माळेने करा। शेवटी पूजा नीट करावी आणि झालेल्या चुकांची माफी मागावी। दिवसभर उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा। सफला एकादशीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे करावे दान? मित्रमैत्रिणींनो, सफला एकादशीच्या दिवशी गुळाचे दान करावे। हे दान अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी दान केल्याने दात्याचे आरोग्य चांगले राहते। सफला एकादशीच्या दिवशी गरिबांना उबदार वस्त्रदान करावे। हिंदू मान्यतेनुसार जो कोणी असे करतो त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। सफला एकादशीच्या दिवशी अन्नदानालाही विशेष महत्त्व आहे। या दिवशी अन्नदान केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात। या दिवशी तांदूळ आणि मका दान करण्याची मान्यता आहे। मित्रमैत्रिणींनो, सफला एकादशीच्या दिवशी पिवळ्या वस्त्रांचे दान देखील खूप शुभ मानले जाते। असे केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो। त्याचबरोबर कुंडलीतील कमकुवत गुरु बलवान होतो। सफला एकादशीला व्रत संपल्यानंतर ब्राह्मणांना भोजन करणेही शुभ मानले जाते। जेवणानंतर त्यांना दक्षिणाही यथाशक्ती द्यावी। सफला एकादशीच्या दिवशी करा हे उपाय उत्तम आरोग्यासाठी। मित्रमैत्रिणींनो, सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी। यासोबतच पिवळे फूल अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा 108 वेळा जप करावा। व्यवसायात नफ्यासाठी मित्रमैत्रिणींनो, सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत लक्ष्मी मातेची पूजा केली जाते। यासोबत देवी लक्ष्मीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण केल्यास शुभ फल प्राप्त होते। यासोबतच व्यवसायात भरघोस यश आणि आर्थिक लाभ मिळेलच। आनंद आणि शांतीसाठी सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीचीही पूजा करावी आणि 9मुखी दिवा लावावा। यानंतर सहस्त्रनाम जप पठण करावे। असे केल्याने रोग, दोष, भय यापासून मुक्ती मिळते आणि घरात सुख शांती नांदते। लवकर विवाह जुळण्यासाठी वैवाहिक जीवनात काही अडथळे येत असतील तर सफला एकादशीच्या दिवशी एका भांड्यात पाण्यात थोडी हळद टाकून केळीच्या मुळाला अर्पण करा। याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि लवकर विवाह जुळण्यास मदत होईल। धनप्राप्तीसाठी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना जलाने अभिषेक करावा। अभिषेकासाठी दक्षिणावर्ती शंख वापरा। नक्कीच धनप्राप्ती योग घडेल। आणि
आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.